बेटा. सांग पवन, एककच्या घरामध्ये किती आहेत बरं? व्हेरी गुड. मग एक एकक बरोबर. हां रेणुका तू सांग बरं, दशकच्या घरामध्ये किती आहे बेटा? नीट बघ. दशकच्या घरामध्ये हे बघ, दशकची रांग ही आहे. हा दशकचा पट्टा आहे बरोबर. हा इथून इथपर्यंत बरोबर. किती दशकच्या याच्यामध्ये आहे का काही? काही आहे का इथं या निळ्या याच्यात? काहीच नाही, म्हणजे शून्य बरोबर. म्हणजे शून्य दशक. एकक किती होते पवन? एक बरोबर. दशक किती हो रेणुका? नाही ना बेटा, दशकच्या याच्यात शून्य होता ना, म्हणजे शून्य दशक. हां मयूर तू सांग बरं, शतकच्या याच्यामध्ये किती बेटा? दोन. दोन शतक म्हणजे किती मग? मोठ्याने बोल. 200. शाबाश. आता पवन तू बघ बरं, हजाराच्या याच्यात किती आहे? 1 2 3 बरोबर. म्हणजे किती हजार झाले? 3000. व्हेरी गुड. आता तू सांग रेणुका, 10,000च्या घरात किती बेटा? 1. म्हणजे किती हजार झाले ते? नाही ना बेटा, 10,000 येतो म्हणजे 10,000 बरोबर. बघ 10,000 म्हणजे एकच आहे ना, म्हणून 10,000 बरोबर. आता 10 आणि 3 किती हजार झाले? 10,000 आणि 3,000 बोला. 13,000. व्हेरी गुड. किती झाले? 13,000. परत बोला. 13,000. बरोबर. हां 13,000. नंतर हजाराचा कॉलम झाला. आता शतकाचा किती शतक आहे तिथे? 2. म्हणजे 13,200 बरोबर. 13,200. आता दशकच्या याच्यात आहे का काही? काहीच नाही, म्हणून शून्य. एककच्या याच्यात किती आहे? फक्त 1. मग कोणती संख्या झाली बरं ती? तिघ जण बोला. 13,201. व्हेरी गुड. परत बोला तुम्ही. 13,201. आता कोण लिहून दाखवतं बरं ती संख्या? हां फळ्यावर लिहून दाखवा. जा खडू घे. तेरा 13,000. तसं नाही बेटा, पूर्ण संख्या लिहायची आपल्याला. अशी लिहितो का आपण संख्या? हां बरं ठीक आहे. बरं पवन लिही बरं तू, आणि काय चुकलं ते तिला समजावून सांग. हां रेणुका थांब तिथेच. 13,200 बरोबर. 1 चुकीची आहे तरी पण. आता ठीक आहे, मयूर लिहून दाखवेल. हां बघा नीट लक्ष देतो कसं लिहितो. 13,001. व्हेरी गुड. बना तुम्ही आता. वाचा. 13,201. लिही बरं रेणुका तू लिही आता. 13,201 बोल आता. 13,201. व्हेरी गुड. तू पवन तू लिही. 13,201 बोल. 13,201. व्हेरी गुड.